याच दरम्यान आगमन झाले त्या व्यक्तिमत्वाचं ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे भव्य दिव्य मैदान आपल्याला उपलब्ध झाले. आदरणीय रामजी दोरे साहेब, अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते आणि अतिशय आमच्या सर्व आयोजकांवरती प्रेम बघायला मिळतं. आमच्यावरती सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचं सातत्यानं प्रेम राहिलंय. मनपूर्वक आभार आदरणीय रामजी दोरे साहेबांचं सुद्धा. सामन्याला सुरुवात होतीये. समोरून सज्ज झाली एक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला बघायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर छत्रपती वॉरियर्स पाषाण संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय गावदेवी स्पोर्ट्स लाहे संघाला. चाळीस मिनिटांचा अवधी दिला जाईल मित्रांनो. सामन्यामध्ये 8 षटकांचा हा सामना. 9 वाजून 25 मिनिटं घड्याळामध्ये होत आहेत. इथून 40 मिनिटं तुम्हाला दिली जातील. सज्ज व्यूहरचना, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरून सागर. पहिला चेंडू, चांगला चेंडू बघायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर फेकत असताना थोडंसं आतमध्ये येतोय. रिव्हर्स स्विंग बघायला मिळाला आणि निर्धाव स्वरूपामध्ये हा चेंडू संपन्न होतोय. व्हेरी गुड बॉलिंग. सकाळचं सत्र आणि थंडगार वातावरण बघायला मिळतं आणि त्यामध्येही क्रिकेटची मेजवानी. ओव्हरपिच डिलिव्हरी आहे. फटका चांगला बघायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेनं टोलावून दिलाय. बॅटचा परफेक्ट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू सीमा पार होत असताना फलंदाज विकासच्या बॅटमधनं आलाय हा दमदार प्रहार. चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक. या वेळेस चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज सागरला आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नव्हती. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर हा निर्धाव चेंडू येतोय. चांगलं कमबॅक करत असताना सागर या वेळेला शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. हा आलाय चौकार. थँक्यू. अतिशय चांगला चेंडू होता. मात्र टायमिंग चांगलं बघायला मिळालं. टायमिंग साधत असताना बॉडी टर्न केली आणि ऑन साइडला खेळून काढलं. गुड शॉट. 4 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. 8 धावा आपल्याला बघायला मिळतात. विकासच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा चौकार. गोलंदाजी मार्क. खेळपट्टीच्या बाहेरून धावायचे दोनही फलंदाज नोंद घ्या. खेळपट्टीवरनं धावू नका, कारण या वेळेस चेंडू चांगला होता. मात्र टप्पा खाल्ल्यानंतर जास्त स्विंग होतोय. पंच मेक्या सरांचा इशारा. वाईड येतोय आणि अवांतर स्वरूपाची 1 धाव धावफलकावरती अंकित होते. 9 धावा पहिल्या षटकाची खेळ आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाज सागर. या वेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पार. धन्यवाद. धन्यवाद डीजे. गुड शॉट. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. फलंदाज
विकासच्या बॅटमधनं हा तिसरा धमाका आणि सागरवरती प्रेशर निर्माण करण्याचं काम केलं जाते. यावेळेस पुनश्च एकदा चेंडू चांगला होता, हलक्या हाताने खेळून काढलं. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना 3 चौकार आल्यानंतर या चेंडूवरती सिंगल घेतोय आणि एक अनुभवी खेळाडूचं लक्षण इथून दाखवत असताना विकासला आपण पाहतो. पहिलं षटक संपन्न झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होतं आणि पहिल्या षटकाखेर जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती 14 धावा आपल्याला बघायला मिळतात. आमचे ऑफिशियल स्कोरर पंढरीनाथजी पाटोळे साहेब आमच्या समवेत आहेत. अगदी सुवर्ण हस्ताक्षरांनी धावफलक सस्ताना आपल्याला बघायला मिळतं. पहिलं षटक समाप्त झालं, दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश आलाय. निलेश या वेळेस पहिला चेंडू जबरदस्त फटका बघायला मिळतोय. कबरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा आलाय चौकार. धन्यवाद. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. इनिंग मधला चौथा चौकार फलंदाज विकासच्या बॅटमधून. क्लासिकल फटके बघायला मिळतात. कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता खेळलेले फटके विदाऊट रिस्क आणि चौकार वसूल करत असताना विकासला आपण पाहतो. व्हेरी गुड बॅटिंग. निलेशच्या चेंडूवरती पहिल्याच मोठा प्रहार आला आणि प्रेशर असेल. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा वसूल करत असताना यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक सज्ज. गुड कमबॅक. गोलंदाज यावेळेला गडी मिळवतोय. पहिला धक्का बसतोय पाशाने संघाला. थँक्यू. याच खेळाडूच्या हातात नाबावरती एक रेकॉर्ड आहे. 6 चेंडू मध्ये 6 चौकार खेचणारा हा विकास यावेळेस सुद्धा एक चांगली खेळी केली. शॉर्ट बट स्वीट आणि बाद झालाय. फलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल स्वतः कर्णधार वन डाऊन वरती जात असताना अक्षय येतोय. सुरुवात चांगली झाली, चांगली बॅटिंग त्याची बघायला मिळाली विकासच्या माध्यमातून. मात्र यावेळेला कमबॅक केलं निलेशनं आणि फलंदाज बाद केलाय. स्ट्राईक वरती प्रथमच अमीर असेल. बराच वेळ नॉन स्ट्राईक वरती उभा होता. यावेळेस क्लासिकल फटका हलक्या हाताने खेळून काढल्या. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना गुड फिल्डिंग. एकच धाव. चेंडूला स्टॉप केला आणि एकाच धावेवरती फलंदाजांना इथून समाधान मानावं लागलं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज निलेशला आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक त्यानं केलं. विकास सारखा मातब्बर फलंदाज बाद केलाय. यावेळेस स्ट्राईक वरती अक्षय. या हलक्या हाताने खेळून काढले. सन्मान देत असताना चांगल्या चेंडूला. इन स्विंग स्वरूपाचा चेंडू होता. थोडीशी उंची कमी होती. चेंडूवरती गती सुद्धा कमी होती आणि या चेंडूवरती मोठा फटका मारणं थोडंसं धोक्याचं आहे हे ओळखलं होतं. आणि हलक्या हाताने खेळून काढत असताना स्वतः कर्णधार अक्षयला आपण पाहतो अब्दमात झालाय. अक्षयवरती इथून जबाबदारी असेल. भारतीय संघ जेव्हा खेळत असतो तेव्हा विराट कोहली येत असतो वन डाऊन वरती आणि यावेळेस अक्षय आलाय आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार. आमिरसाठी यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलंय. मैदानामध्ये एक विचित्र चित्र बघायला मिळालं आणि मैदानामध्ये काय घडलंय पंचांचा इशारा येईल आणि चुकी बघायला मिळाली. चेंडू कलेक्ट करत असताना धावपात करण्याची संधी होती मात्र ही संधी दवडली आहे. पंचांचा इशारा नॉट आउट. जीवदान मिळालं. स्वतः कर्णधार अक्षय यावेळेला मात्र सापळ्यामध्ये अडकला होता पण दैव बलवत्तर नशिबाची साथ मिळाली आणि बाद होता वाचलाय. जीवदान मिळालं अक्षयला. हे जीवदान निश्चितच तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं मित्रांनो. संधी होती सोपी बाद करण्याची मात्र ही
या वेळेला बॅटची कडा, चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं, आउटफील्ड फास्ट आहे या वेळेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी, मात्र चेंडू रेस जिंकत असताना सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मान्यवर उपस्थित आहेत लाहे संघाचे संघ मालक आदरणीय दिलीपजी घरत साहेब. आपणास विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दिलीपजी घरत साहेब या सर. अतिशय चांगलं क्रिकेट सकाळच्या सत्रात बघायला मिळतं. दुसरं षटक संपन्न झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 24 धावा आपल्याला बघायला मिळतात. एक गडी बाद 24 धावा, 12.00 ची सरासरी राखत असताना दोनही फलंदाज अक्षय आणि अमीर या 2 खेळाडूंवरती मात्र इथून जबाबदारी आहे. पाषाणे संघाला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर अक्षयला खेळपट्टीवरती थांबावं लागेल, कारण सुरुवातीला आपण पाहिलं नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करावी लागते आणि एक धावसंख्या चांगली बनवणं, फायटिंग टोटल उभं करणं हे मात्र कर्णधाराचं काम असेल. अक्षय स्ट्राईक वरती एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि आपल्या संघासाठी वन डाऊन वरती आलाय. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. सचिन खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती या वेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. मैदानामध्ये काय घडतंय? पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते धावबादसाठी. मी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे जितू सर पाटोळे आहेत. विनंती करेल की ही उकल आपण करायची आहे की फलंदाज बाद आहे की नाही. धावबादच्या स्वरूपामध्ये बाद दिलं जाईल, बाद दिलं जात आहे. मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली अक्षयच्या माध्यमातून. थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. tenniscricket.in ची टीम सज्ज आहे आणि चेक केलं जात आहे. ज्या वेळेला यष्ट्यांना चेंडू लागला त्यावेळेला अक्षयची बॅट पॉपिंग क्रीज पर्यंत आली होती का की दूर होता हे पाहिलं जाईल आणि निश्चितच चांगला निर्णय आपल्यापर्यंत येईल. फलंदाज बाद आहे. अक्षय अतिशय निराश मनानं मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला बघायला मिळेल. बाद झालाय आणि मोठा धक्का. धावबाद होता होता पहिल्यांदा एकदा वाचला होता, मात्र यावेळेस चुकीला माफी नाही. खेळपट्टीवरून धावू नका, फलंदाजांना सूचना आहे मित्रांनो. खेळाडूंना सूचना आहे मित्रांनो, ज्यावेळेस फलंदाजी करत असता खेळपट्टीवरून धावू नका कृपया, कारण खेळपट्टी ओली आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अमीर साठी डावखुऱ्यात आता गोलंदाज, गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. गती चेंडूवरती होती, चेंडूवरती नियंत्रण सुद्धा चांगलं होतं, मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करताना थोडीशी चुकी करत असताना गोलंदाज सचिनला आपण पाहतो डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात गडी बाद केलाय, सांघिक यश मिळालं आणि तदनंतरचा हा चेंडू सुद्धा सुंदररित्या बघायला मिळत होता, मात्र थोडीशी मिसफिल्ड बघायला मिळाली आणि आमिरच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक वरती समीर आलाय. पहिला चेंडू स्वतःच्या खिळीत फेस करत असताना हलक्या हातानं पुश केलं ऑफसाईडच्या दिशेनं. कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आणि चेंडूला पकडत असताना एक धाव. आता मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर संयमी खेळी करावी लागेल. आपण पाहतो विकास बाद झाला, त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 17 धावा आल्या. तदनंतर अक्षय बाद झाला, वैयक्तिक 1 धावेवरती धावबाद झाला. आमिरसाठी हा चेंडू अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेनं ढकलून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज चेंडूला आपल्या हातात घेतला आणि थ्रो सुद्धा चांगला बघायला मिळाला. एकच धाव. शांत चाललेलं क्रिकेट. सचिन वरती मात्र थोडंसं प्रेशर कमी झालेलं बघायला मिळतं, कारण पहिल्या चेंडूवरती मोहरा टिपला.
सचिन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. फलंदाजांना थांबवून ठेवलंय आणि अशाच पद्धतीनं गोलंदाजी होत राहिली तर एक लवकर रोखता येईल समोरच्या फलंदाजी करणाऱ्या लाहे संघाला आणि संघाचं मात्र आव्हान कायम टिकून राहील. पाषाणी संघाचा एक सूचना आहे मित्रांनो, आपला एक जो रिव्ह्यू होता तो आपण वापरलाय, यानंतर आपल्याला रिव्ह्यू दिला जाणार नाही. गोलंदाजी मार्कवरनं सचिनला आपण पाहतो. गुड बॉलिंग. अद्यापपर्यंत 5 चेंडू बघायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतरच्या 4 चेंडूवरती सिंगल आली. तदनंतर हा शेवटचा चेंडू होता षटकातला आणि या चेंडूवरती सुद्धा एक धाव आली. षटक क्रमांक 30 संपन्न झालं आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या जर पाहिली तर एक चांगली धावसंख्या बघायला मिळते, मात्र 2 गडी बाद झालेत. महत्वाचे फलंदाज टॉप ऑर्डर मधले विकास आणि अक्षय आपण बाद होताना पाहिले. 2 ताकदवर फलंदाज लवकर बाद झाले. 17 धावा विकासनं बनवल्या आणि तदनंतर अक्षय मात्र थोडासा लवकर बाद झाला. अक्षयकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या संघाला आणि सर्व चाहत्यांना सुद्धा, मात्र धावबाद झाला दुर्दैवीरित्या. तिसरं षटक संपन्न, धावफलकावरती 29 धावा आहेत. षटक क्रमांक 4 भावेश गोलंदाजी मार्कवरून आपल्याला बघायला मिळेल. भावेश आलाय. षटक क्रमांक 4 संघासाठीच आणि स्वतःसाठीच हे पहिलं षटक हाताळेल. स्ट्राईक वरती फलंदाज अमीर आणि त्याच्या समवेत आपण पाहतो समीर. समीर आणि अमीरची जोडी आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करत असताना संयमी खेळी. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. यॉर्कर लाईन चेंडू होता. एकच धाव. अमीरला मात्र थांबवून ठेवलंय आणि त्यालाही तसाच खेळ करावा लागेल. 8 षटकांचा सामना आहे. जेवढे जास्तीत जास्त षटक तो खेळून काढेल तेवढे मात्र संघासाठी नेहमीच चांगली असतात आणि यावेळेस तोच प्रयत्न बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतली आहे आणि स्ट्राईक रोटेट करत असताना दोनही फलंदाज. यावेळेस समीर स्ट्राईक वरती, लेग स्टंप वरती स्टान्स आहे आणि उजव्या हातानं फलंदाजी. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव घेण्याची संधी मिळाली. 1 धावेपेक्षा जास्त काहीच नसेल. 1 धावेने धावफलक पुढे सरकलं. धावा जर आपण पाहिल्या तर 31 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. सकाळचं हे सत्र आणि आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपण पाहतो. लाहे विपक्ष पाषाणे असा हा सामना. छत्रपती वॉरियर्स पाषाणे आणि काव्य विस्फोट लाहे. फटका फसलेला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपताना यावेळेला मात्र चुकी करत असताना जीवदान मिळालं. फलंदाज अमीरला यावेळेस बाद होता होता मात्र वाचलाय. जीव भांड्यात पडला असेल कारण गडी बाद करण्याची एक सुवर्ण संधी निर्माण केली होती गोलंदाज भावेशनं, मात्र लॉंग ऑन बाउंड्रीवरती झेल सुटलाय. भावेश युवा गोलंदाज. चांगला चेंडू ऑफ साइडला खेळून काढले. कव्हरच्या दिशेनं 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी रवाना. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातं. एकेरी दुहेरी धावेवरती भर दिला जातो. परवा आपण मॅडी सरांना ऐकलं आणि त्यांनी सांगलं जशी मुंबई लोकल आपली लाईफलाईन आहे तशाच पद्धतीने सिंगल आणि डबल ही क्रिकेट मधली लाईफलाईन असते. तीच लाईफलाईन वापरत असताना हे 2 खेळाडू यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलंय. 1 धाव पूर्ण केली आहे. अतिशय शांत संयमी चाललेलं क्रिकेट. समीर आणि अमीरला आपण पाहतो. ही जोडी पाषाणे संघासाठी फलंदाजी करत असताना संयमी खेळ. सिंगल डबल वरती सातत्यानं कॉन्सन्ट्रेशन. धावफलक पुढे सरकलं. 35 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे.
शॉर्ट पिच चेंडू, थोडीशी उंची कमी होती, पूल करायचं होतं, मात्र एकच धाव. चांगली फिल्डिंग बघायला मिळतीये. वेगानं चेंडूवरती येत असताना चेंडू आपल्या हातात घेतला आणि एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं दोनही फलंदाजांना. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतं, तिथून संपन्न झालं. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 36 धावा, 9.00 ची सरासरी पाषाणे संघाच्या वतीनं आपण पाहतो. 2 गडी बाद 36 धावा. अतुल षटक क्रमांक 5 वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक आणि संघासाठी ते 5वं षटक हाताळेल. स्ट्राइक वरती अमीर आहे. इथून थोडीशी धावगती वाढवावी लागेल. 36 धावा धावफलकावरती आणि 5व्या षटकाला सुरुवात. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, अगदी साइड स्क्रीनला टच करणारा हा फटका, बाईच्या स्वरूपात आलेला हा चौकार, लेग बाईच. थँक्यू. लेग बाईच्या स्वरूपात आलेला हा चौकार आहे. पंच मेक्या सरांचा हा इशारा. याच दरम्यान आगमन झालं शहापूरचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ शेरे आदरणीय जगदीशजी तारमळे सरांचं आगमन झालं. स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 5 मार्गस्थ, गोलंदाजी मार्कवरून अतुल. पहिल्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात 4 धावा बहाल झाल्या पाषाणे संघाला आणि धावफलक पुढे सरकलं. 40 धावा धावफलकावरती. या वेळेस हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झालाय. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात चौकार आला, तदनंतर मात्र हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला आणि अपील केलं होतं पंचांनी, फेटाळत असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू बघायला मिळाला. 5वं षटक मार्गस्थ आहे. समीर आणि अमीर. और पिच डिलिव्हरी. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हा अँड हँडसम, हा आलाय षटकार. थँक्यू. यावेळेस हॅलो, अमीरच्या बॅटमधनं षटकार आलाय आणि
धावगती वाढली आहे यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर पंच मेक्या सरांचा इशारा हा षटकार. थँक्यू. अतुलचा यावेळेस मात्र खरपूस समाचार घेत असताना दोन बॅक टू बॅक षटकार आले. गुड बॅटिंग. खोलवर टप्प्याचा हा चेंडू जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. षटकातील हा शेवटचा चेंडू होता. दोन षटकार आल्यानंतर षटक चालू होते. गोलंदाजी मार्कवरनं पुनश्च एकदा सचिन आलाय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि संघासाठीचं 6वं षटक. यावेळेस बॅटची कडा चेंडू हवेमध्ये आहे आणि गडी बाद करण्याची संधी मिळाली होती. समीरला बाद करता आलं असतं मात्र हा झेल सुद्धा धरणीला दान होत असताना नशिबाची साथ सातत्यानं पाशानं संघाला मिळत असताना हा झेल टिपला जाणं गरजेचं होतं मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. सचिन युवा गोलंदाज आहे आणि जबरदस्त गोलंदाजी आपल्या संघासाठी आपल्या स्पेल मध्ये करत असताना दुसऱ्या स्पेल मध्ये आपल्या बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती मात्र झेल मात्र टिपण्यात अपयश. पुनश्च एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळून काढले. यावेळेला संधी आली आहे धावबाद करण्याची आणि आता मात्र चुकीला माफी नाही. फलंदाज बाद होतोय. सांघिक यश मिळालेलं आहे संघाला. फलंदाज बाद. सचिननं मात्र थांबवून ठेवलंय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना एक धावफलकावरती इथून अंकित होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. हॅलो 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 हॅलो. झेल यावेळेस संधी होती बाद करण्याची. संधी दवडली. चेंडू सीमा पार. हा चौकार. हॅलो. नवीन फलंदाज पंकेश आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हा मोठा फटका चौकार आला आणि धावफलकाची गती वाढवत असताना आता मात्र रनांची गती वाढवण्याचा प्रयत्न आणि हा चौकार मारत असताना धावफलक पुढे सरकलं. 58 धावांवरती आहे. सचिन वरती इथून आक्रमण चढवलं जातं आणि धावांची गती वाढवली. लोवर फुलटोज ऑन साइडला खेळून काढलंय. अगदी सीमारेषेवरती चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू थांबणार नाही. सीमारेषेच्या पार. चौकार.
नियम लेगबाईची ही एक धाव. षटक क्रमांक 6 मार्गस्थ होतं. सचिनचं 6वं षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती 63 धावा. चांगली धावगती राखत असताना हॅलो 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 बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. पंच रमेश म्हात्रे सरांचा इशारा आला आणि फलंदाजांना एक संधी असते. क्षेत्ररक्षणावरती पुन्हा एकदा पाबंदी येत असते. बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात जास्त धावा जमवण्याचा मानस असतो आणि त्यासाठी प्रयत्न केला जाईल. फलंदाजांच्या माध्यमातून इथून बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय. षटक क्रमांक 7 गोलंदाजी मार्कवरून निलेश आलाय. पुनश्च एकदा ज्या वेळेला दुसरं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं त्यावेळेस 10 धावा खर्च केल्या होत्या. पंकेश निलेशचा हा चेंडू आणि बॅटची कडा. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. या वेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळतोय. अपील केलं जात आहे पंचांकडे. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू सुद्धा समाप्त झालाय. गुड बॉलिंग. गोलंदाजी मार्कवरनं निलेशला आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. पंकेश नावाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं. 8 धावांवरती बाद झाला पंकेश. तदनंतर नवीन फलंदाज शैलेश आणि अमीर वरती जबाबदारी आहे. यावेळेस मात्र थोडासा दिशाहीन चेंडू लेगचिकच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. 1 धाव धावफलकावरती अंकित होईल. 64 धावा 64 ऑन अ स्कोरबोर्ड. निलेश 7व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे आणि स्ट्राइक वरती फलंदाज शैलेश. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. गती जास्त द्यायची होती मात्र दिशा चुकीची बघायला मिळाली. गती चांगली होती पण लेगस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळतात. धावगती जर आपण पाहिली तर पुढे जात असताना 66 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात फलंदाजी करणाऱ्या पाषाणी संघाच्या. निलेश ओव्हर द विकेट. अमीर साठी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी आणि जबरदस्त झेल. कठीण झेलला सोपं केलं आणि बाद करत असताना फलंदाज अमीर. बॅक टू द पॅव्हेलियन. साहेब आणि योगेशजी धामणे साहेब साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
फलंदाजीसाठी नवीन फलंदाज भरत. स्ट्राईक वरती शैलेश आहे. फटका बघायला मिळतोय. फसलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे झेल टिपण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशी होत असताना 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येतील. 7व्या क्रमांकाचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरून निलेश आणि धावफलकावरती 68 धावा अंकित झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. आजच्या दिवसातला हा पहिला सामना, स्पर्धेचा 8वा दिवस आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेले हे क्रिकेटची पर्वणी. मान्यवर उपस्थित आहेत. वाईट चेंडू. गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचे संघ मालक दिलीपजी घरत साहेब उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गावदेवी स्पोर्ट्स लाहेचे संघ मालक आहेत. निलेशचं हे षटक थोडस लांबणीवरती पडलेलं बघायला मिळतं. थोडस महागडं षटक. अनुभवी गोलंदाज आहे आणि पॉवर प्लेची जबाबदारी खांद्यावरती आहे. यावेळेस फलंदाज बाद होत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड. क्लीन बोल्ड. थँक्यू. धावफलकावरती 69 धावा. 69. निलेशला आपण पाहतो. निलेशच्या गोलंदाजीवरती थोडस महागडं षटक बघायला मिळत होतं. वाईट जास्त आले मात्र यावेळेस गडी बाद केलाय. वैयक्तिक गोलंदाजीवरती असताना आपल्याला बघायला मिळतात या षटकामध्ये. दोन गडी बाद केले. यावेळेला ओरपी चेंडू. फटका चांगला बघायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेनं जात असताना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी सीमारेषेला लागण लगतच हा चेंडू मात्र झेलबाद करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मोमेंटला झेल टिपण्यात असफल झालाय मात्र 6 धावा निश्चितच आपल्या संघासाठी जाताना वाचवल्या. निश्चितच 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. 4 धावा वाचवत असताना आपल्या संघासाठी 100% मेहनत करत असताना बघायला मिळतात गावदेवी स्पोर्ट्स लाहे संघाचे हे सर्व धुरंधर खेळाडू. गुड फिल्डिंग. षटक क्रमांक 7 संपुष्टात आलं आणि धावफलकावरती 71 धावा. 71 ऑन स्कोर बोर्ड. 8वं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सागर. चांगला चेंडू बघायला मिळाला. ऑन साइडला डीप मध्ये चेंडूला अडवलंय. चेंडूला फेकलंय. एक धाव शॉट आहे. दोन धावा पूर्ण केल्या होत्या त्यापैकी एक धाव शॉर्ट आहे. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला धाव कंप्लीट करायची असते त्यावेळेला पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि यावेळेस ती चूक तुम्ही करत आहात. एक धाव तुमची शॉर्ट होती आणि धावफलक 1 धावेने पुढे सरकत आहे. 72 धावा. 72. आणि खेळपट्टीवरून धावू नका मित्रांनो, कारण पॅनलाइज केलं जाईल. सागर षटक क्रमांक 8. या वेळेला ओव्हरपिच डिलिव्हरी. चेंडू हवेमध्ये आहे. निर्जन स्थळावरती चेंडू मात्र इथून लँड झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 3ऱ्या धाबेचा मानस होता मात्र धाडच झालं नाही आणि स्वतःच्या मनाला आवर घालत असताना इथं 2 धावांवरती समाधान. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 74 धावा. 74 ऑन अ स्कोर बोर्ड.
वन शॉट अजूनही असेल आणि पुन्हा एकदा तीच चुकी करत असताना 73 धावा. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गडी बाद होतोय. धक्का मिळाला पाशाने संघाला. धन्यवाद. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते थोडीशी पडझड. फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानात निलेश. सागरचा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला. इनस्विंग स्वरूपाचा चेंडू होता. बॅटची एज घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. गुड बॉलिंग. शेवटचं षटक. या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असतो आणि या प्रयत्नामध्ये असताना थोडंसं अपयश मिळतंय दोनही फलंदाजांना. जर आपण पाहिलं तर बॉलिंग मात्र जबरदस्त होत असताना शेवटच्या षटकामध्ये थोपून ठेवलं. या वेळेला आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकीचं बघायला मिळालं आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत आणि प्रेशर क्रिएट केलं जाते फलंदाजावरती. चांगली बॉलिंग बघायला मिळते. सागरचं हे शेवटचं षटक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्यासाठी रवाना झाले. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. शेवटचं षटक मार्गस्थ होतं ते इथून संपन्न झालं आणि धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात 75 धावा. 75. 76 धावांचं लक्ष्य असेल इथून फलंदाजी करत असताना. द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल धावफलकावरती 75 धावा आपल्याला बघायला मिळतात पाषाणी संघाच्या आणि 76 धावांचं आव्हान आहे गावदेवी स्पोर्ट्स लाहे संघासमोर. 76 टू विन आणि मैदानावरती जबरदस्त द्वंद्व बघायला मिळेल. निश्चितच एक हाय व्होल्टेज सामना असेल आणि हे आव्हान पेलण्यात यश मिळेल फलंदाजी करत असताना लाहे संघाला की पाषाणी संघ डिपेंड करण्यात यश मिळेल या सकाळच्या सत्रामध्ये. या ऐकूयात आजच्या दिवसामध्ये प्रथमच व्हॉइस ऑफ शेरे आमचे जवळचे मित्र आदरणीय जगदीशजी तारमाळे सर यांना धन्यवाद. यायचं आपण आमच्या व्यासपीठावर
सकाळचं सत्र स्पर्धा आपण पाहताय शेंद्रून प्रीमियर लीग गौरवशाली 5वं पर्व. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं tenniscricket.in ची टीम आमची सज्ज झाली. कॅमेरामॅन टेक्निकल टीम आमच्यासोबत स्कोरर आणि पहिल्या इनिंगचं धावतं समालोचन सोमनाथ खाडे सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं. निरंजनजी सावंत सर त्यांच्यासोबत रमेशजी म्हात्रे उर्फ मॅका सर हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करण्यासाठी सज्ज झालेत. उपस्थित लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय तालुका क्रिकेटमधील एक नंबर 1 लीगची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं नाव घेतलं जातं SPL शेंद्रून प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. पहिली मॅच आपल्या समोर रंगतेच्या दिवसामधली गावदेवी स्पोर्ट्स लाहे विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या दोन टीम दरम्यान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वाऱ्याचा पाडा ऐतिहासिक एक क्रीडांगण. खूप सारी मेहनत घेतली गेली या मैदानाला सजवण्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि अतिशय सुंदर आउटफील्ड आहे. खूप चांगलं हे मैदान सजवलं गेलंय आयोजकांच्या माध्यमातून. सन्माननीय दिलीपजी घरत साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. आपणास आयोजक बोलावतात आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचंय. मॅचच्या दिशेला आपण प्रस्थान करूयात. टार्गेट सेट केलंय 76 धावा संख्येचं. प्रथम बॅटिंग करत असताना छत्रपती स्पोर्ट्स पाषाण टीमनं तर पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली होती विकासनं. त्याच्या बॅटमधनं पण 17 धावा पाहिल्या, 24 धावा अमीरच्या बॅटमधनं पाहिल्या. या दोन खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी अतिशय चांगली कामगिरी केली होती. परंतु त्यानंतर एखादा खेळाडू डबल डिजिटमध्ये धावा करू शकला नाही. 8 धावा आपण पाहिल्या पंकेशच्या बॅटमधनं, 2 चौकार त्याने त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्याने. एकंदरीत जर विचार केला तर सांघिक कामगिरी करत असताना छत्रपती स्पोर्ट्स पाषाण संघानं 8 ओव्हरमध्ये 75 धावा स्कोर बोर्डवर लावले. आणि आता मात्र त्यांना 76 धावा डिफेंड करायच्यात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात होती. अजय स्ट्राईक एंडला आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय संदेश आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतो अक्षय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. इनफिल्ड मध्ये चेंडू कलेक्ट करत असताना कव्हरला हा डॉट चेंडू आला. SPL 2021 हे 5वं पर्व. लीग स्पर्धा सुरू केली या शेंद्रून गावानं आणि सातत्यानं दरवर्षी नवनवीन संकल्पना ते आणत गेले या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक वर्षी नवी उभारी या स्पर्धेला देत गेली आणि खूप मोठा चाहता वर्ग या स्पर्धेसाठी एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम फटका इथे लगावत असताना अजयच्या बॅटमधनं आला. सकाळच्या सत्रामधला एक मनमोहक फटका, सौंदर्य दाखवणारा हा फटका चौकार. वर्ग आणि दरवर्षी सातत्याने या स्पर्धेची वाट संपूर्ण विभागातील खेळाडू पाहत असतात. 32 संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये. बिग बॅश टाईपची ही स्पर्धा आपण पाहत आहे. प्रत्येक संघास 3 सामने खेळण्याची मुभा दिली गेली. 2 सामने तुम्हाला जिंकणं अनिवार्य आहे. ही नियम्स या स्पर्धेची. आणि आतापर्यंत जर विचार केला तर खूप सारा संघांनी सहभाग घेतलाय आणि चांगली कामगिरी करत असताना प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या मैदानावर मला SPL मध्ये जायचंय, माझ्या बॅटिंगनं, माझ्या बॉलिंगनं आणि माझ्या क्षेत्ररक्षकानं प्रेक्षकांना प्रभावित करायचं या उद्देशानं प्रत्येक खेळाडू या विभागामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. 32 टीम्स आणि 32 टीमचे ग्रामीण संघ आणि ग्रामीण संघातील खेळाडूंकडे क्षमता असते, कौशल्य असते आणि ते कौशल्य त्यांना दाखवण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष रामजी पाटोळे यांच्या माध्यमातून उभारला गेला हा स्टेज आणि हा प्लॅटफॉर्म. त्यांचा देखील खूप सारा आभार. बॅकवर्डून कट करत होता बॉल हवेमध्ये असेल, पॉइंटला झेलची शक्यता होती, चुकी झाली त्या ठिकाणी शैलेशच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. कॅचेस विन द मॅचेस. इफ यू वॉन्ट विन द मॅच यू वॉन्ट टेक अ ग्रेट कॅच. तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सोपे आणि कठीण झेल कन्वर्ट करावेच लागतील. पॉइंटला हा झेल परंतु इथे ड्रॉप केलाय. शैलेश होता त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना पहिले षटक प्रगतीपथावर आणि टीमची टोटल स्कोरबोर्डवर 7. अक्षय पहिले षटक हातातोय पॉवर प्लेचं. इथे लाईन पाहावी लागेल. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा अंपायरच्या माध्यमातून येत असताना
एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. मिड विकेटला खेळाडू सज्ज केला गेला, त्यानंतर लॉंग ऑफला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं या पॉवर प्ले मध्ये. 2 खेळाडू तटीय सकाच्या बाहेर आणि एक बेनिफिशियल वातावरण फलंदाजांसाठी मोठे फटके खेळण्यासाठी. तर हे षटक अक्षयचा सुरू असताना ओव्हरपिच होता. ऑन ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतं. पंकेश आहे त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करत असताना एक सिंगल कंप्लीट करतात. पहिला बॉल आला होता डॉट आल्यानंतर एक चौकार, परंतु त्यानंतर सुरेखरित्या कमबॅक केलं या ओव्हरमध्ये अक्षयनं. टीमचे टोटल स्कोरबोर्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती 9. एक वाईट त्यासोबतच एक चौकार, एक वैविध्यपूर्ण षटक हातात असताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉल, स्विंग अँड मिस. टप्पा पडला तर थोडस आतमध्ये आला. आउटसाइड ऑफ फलंदाजाच्या देहष्टीपासून थोडासा दूर ठेवला होता चेंडू आणि तिथनं चेंडूला आतमध्ये वळणं यश आलं. इनस्विंगर हा बॉल होता, ऑफ कटर, आणि वेगानं त्या बॉलला हात आला. गुड बॉलिंग. डॉट चेंडू षटकाची सांगता होती. षटक क्रमांक संपन्न झाले पहिलं. अक्षय निचितेनं अप्रतिम षटक हाताळलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 9 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना. गावदेवी स्पोर्ट्स लाही टीमच्या 76 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सुरुवात जर विचार केला तर एक आश्वासक केली आहे अजय आणि संदेशानं. अजयनं फेस केले 4 बॉल, त्याच्या बॅटमध्ये एक चौकारासहित 5 धावांवर तो खेळतो आणि संदेश याने 2 चेंडू फेस केले आणि 3 धावसंख्येवर तो खेळतोय. सेकंड ओव्हर मध्ये त्यात पंकेश बॉलिंग मार्कवर विकेटची गरज असेल. ज्यावेळी तुम्ही धावा डिफेन्स करत असता त्यावेळी विकेट्स प्राप्त करणे, समोरच्या टीमवर दबाव वाढवणे, हे काही तंत्र असतात क्रिकेटमधले. त्यासाठी विकेटची गरज असेल. एक ब्रेक थ्रू फार महत्वाचा असेल. छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे संघासाठी खूप मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित झालेत या टीमचे या सकाळच्या सत्रामध्ये आणि समर्थक फार महत्वाचे असतात. प्रेक्षक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात आणि सायन्स देखील सांगतं जिथे नक्कीच जिथे आपण पाहू शकाल एनर्जी असते तिथे पॉझिटिव्हनेसपणा नक्कीच आपोआप येत असतो. हा फटका प्रतिम लगावला. फलंदाज संदेशच्या बॅट बदनाला हा दर्जेदार चौकार. पाहताना त्यावेळी ते मनमोहक दृश्य असतं क्रिकेटमधलं. कारण या दिशेला तुमच्या बॅटिंगचा क्लास दिसतो, तुमच्या बॅटिंगची तंत्रशुद्धता दिसते आणि तीच तंत्रशुद्धता संदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील फटका त्याच पद्धतीने सजवला होता. बॅकफुटला गेले, इनसाइड आउटच्या माध्यमातून शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना चौकार नंतरला हा डॉट बॉल. अपलातून बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संदेश. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 13. तंत्रशुद्ध फलंदाजी राहुल द्रविड, दी वॉल ऑफ इंडिया, सध्या भारतीय संघाचे कोच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रतिम फटके आपण पाहिलं. यावेळी दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावणी देऊन जातोय बॉल. सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार. चौकार आला आणि टीमचे टोटल स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते ती 17 विदाउट लॉस. आणि अतिशय चांगली सुरुवात या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स लाहे संघ करत असताना हा संघ प्रथमताच या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि ओपिनियन दरम्यान संघनायक होते लाहे संघाचे दिलीप घरज यांनी ओपिनियन मध्ये सांगितलं की आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा सहभागी होतो या स्पर्धेमध्ये आणि अतिशय चांगली स्पर्धा, खूप चांगलं नियोजन या स्पर्धेचं आहे आणि आम्ही आमचा चांगला खेळ दाखवून प्रेक्षकांना इम्प्रेस करू. आणि दिलीप घरत यांचा हा बांधलेला संघ आहे आणि मात्र पहा अतिशय चांगली कामगिरी ते करतात या पहिल्या मॅच मध्ये. ओव्हर पिच होता. ऑन ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. दीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत बॉलवर आणि पहा अक्षय निचिते एफर्ट दाखवत असताना स्वतः गेले बॉलवर.
कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायकची भूमिका फार महत्वाची असते. खेळाडूंना लीड करणं, आपल्या माध्यमातून चांगले बॅटिंग, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही स्तरावर 100% एफर्ट देणं, त्यासोबतच आपल्या गोलंदाजाला, आपल्या सहकार्याला सांभाळून घेणं, त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणं आणि संपूर्ण मॅचमध्ये आपली प्लेइंग 11ला चीअर अप करणं, या सर्व गोष्टी आज संघनायक म्हणून तुम्हाला कराव्या लागतात. हवेमध्ये बॉल संघनायकाच्या हातामध्ये उल्लेख आपण करत होतो. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला दर्जा दाखवायचा असतो आणि ते कॅच पकडली अक्षयनं आणि पहिला धक्का दिला. यावेळी गावदेवी स्पोर्ट्स लाही संघाला फलंदाज अजय बॅक टू द डगआउट. टायमिंग स्ट्रोक बॅटची वरची कडा, बॉल हवेमध्ये होता काही काळाने मिडॉनला पकडला अक्षयनं झेल. पहिल्या विकेटचं प्रतिनिधी झालं, अजय माघारी परतला आणि यश मिळतं ते पंकेशला. 2 ओव्हरचा खेळ जर विचार केला तर संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स लाही संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 18. 76 धावसंख्येचं टार्गेट त्यांना चेस करायचं 8 ओव्हरमध्ये आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये म्हणजे बॅटिंग पॉवर प्लेचं जे 2 षटक होते त्याच्यामध्ये त्यांनी बनवल्यात 18 धावा. 9.00च्या सरासरीनं 2 ओव्हर्समध्ये त्यांनी आतापर्यंत 18 धावा बनवल्यात आणि उर्वरित जर विचार केला तर आता 6 ओव्हरचा खेळ बाकी आणि 6 ओव्हरमध्ये त्यांना बनवायच्यात इथून पुढे 58 धावा. 36 बॉल 58 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स लाही संघाकडे 1 विकेटाने गमावला. अजूनही 9 विकेट्सांच्या हातामध्ये. जमेची बाजू अजय बाद झाला. अजयनं बाद होण्यापूर्वी फेस केले 6 बॉल. 1 चौकाराच्या सहाय्यानं 5 धावांवर तो बाद झाला आणि संदेश खेळतो मैदानाच्या आतमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत आणि संदेशनं फेस केले आतापर्यंत 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये त्याने बनवल्यात 12 धावा. रवी आलाय नवीन फलंदाज जो अजयच्या जागी खेळण्यासाठी सज्ज होईल आता मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होईल गोलंदाज सौरभ. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 6-5 इक्वेशन. 5 खेळाडू आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आता आपल्याला पाहायला मिळतील. इथून पुढे चांगली बॉलिंग करावी लागेल छत्रपती स्पोर्ट्स पाषाणे टीमला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू अगदी वेगानं जातोय. क्षेत्ररक्षकांना एफर्ट सुरेख दाखवले त्या ठिकाणी. चेंडूला कलेक्ट करतात आणि फेकी देखील होते. 2 धावा टेक्निक कंप्लीट होत असताना आउटफील्ड जर विचार केला तर फास्ट आहे, परंतु थंडीचं वातावरण, सकाळचं जे धुकं होतं त्या धुक्याने थोडीशी आउटफील्ड ओलसर आहे आणि त्याचा फायदा जर विचार केला तर फलंदाजांना होतो. कारण चेंडू ओवा झाल्यानंतर चेंडू रिलीज करण्यासाठी त्या ठिकाणी जर विचार केला तर ॲज अ बॉलर म्हणून थोडंसं कठीण असं. इथे पहा वेग भन्नाट होता. यष्ट्या उडवल्यात अराउंड लेग. त्रिफलाशित केलं गेलंय रवीला आणि अजून एक धक्का दिला यावी पाषाण टीमनं गावदेवी स्पोर्ट्स लाय टीमला. बॅट्समन रवी बॅक टू द डगआउट. माघारी परतल्या आणि आता विचार केला तर टीमचे टोटल स्कोर बोर्डवर 20. 2 विकेट गमावलेत आणि ही मॅच आता रंगतदार अवस्थेकडे प्रवेश करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये एंटर होतोय सागर. यश मिळालं सौरभला ओव्हर द विकेटने. चांगली बॉलिंग स्विंग आहे या गोलंदाजाकडे. मागचा बॉल देखील आतमध्ये आला. हा बॉल देखील जर विचार केला तर इनस्विंग करत असताना आतमध्ये आला. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू बोलतात की अपील का केली गेली नाही, परंतु स्वतः सौरभ सांगतात की बॅटची एज होती आणि त्यामुळे ही अपील केली गेली नाहीये. चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. सकाळच्या सत्रामध्ये चांगलं जर विचार केला तर नियंत्रित गोलंदाजी, टप्पा कोणता हाताळावा, त्यानंतर कुठून चेंडू आतमध्ये आणावा, या सगळ्या गोष्टीचं तंत्र ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला अवगत असणं फार गरजेचं असतं आणि सौरभनं मात्र ते इम्प्रेसिव्ह षटक आतापर्यंत हाताळलंय.
गुड बॉल. मागचे दोन चेंडू जर पाहिले तर स्लाइटली ओव्हर पिच होते. हा बॉल थोडासा अक्कू टप्प्याचा होता. एक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, व्हेरिएशन्स असणं तुमच्याकडे फार महत्वाचं असतं. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर हाताळायचा आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगवेगळ्या गतीने टाकायचा आणि प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या स्विंगने टाकायचा. आणि ही कला जर तुमच्याकडे अवगत असेल तर टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर एक उत्तम गोलंदाज म्हणून तुमची ख्याती जरूर प्रेक्षकांमध्ये निर्माण होते. 4 बॉलचा खेळ इथे झाला आतापर्यंत. या ओव्हरमध्ये 2 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. अतिशय चांगलं षटक. इकॉनॉमिकल बॉलिंग इथे हातात असताना गोलंदाज सौरभ. अजून एक चांगला बॉल. गुड बॉलिंग. इम्प्रेसिव्ह षटक. 5 बॉल आतापर्यंत हाताळले. 2 धावा देत एक विकेट त्याने प्राप्त केली आणि स्कोर बोर्ड धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20. तर 2 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. जे हनुमान साने, विपक्ष टायगर स्पोर्ट्स आसनोली. लाऊड अपील होती परंतु सहमत नव्हते पंच आणि अप्रतिम षटक या ठिकाणी संपन्न झालंय. सौरभ याचं. तर 3 ओव्हरचा काही संपन्न झाला आणि स्कोर बोर्डवर धावा संख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना गवदी स्पोर्ट्स लाही टीमनं. 76 धावा संख्येचं टार्गेट त्यांना कंप्लीट करायचं. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज होतील टायगर स्पोर्ट्स असनोली संघाचे कॅप्टन आणि जय हनुमान साने टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय. ओव्हर संपली, आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं. धन्यवाद जगदीश सर. विनंती आहे टायगर स्पोर्ट्स असनोली संघाचा कर्णधार आणि जय हनुमान साने संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेक कक्षामध्ये जोडले जातील. आदरणीय मान्यवर उपस्थित आहेत. अनिलजी सासे साहेब. मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. असनोली संघाचा कर्णधार आणि जय हनुमान साने संघाचा कर्णधार. चौथं षटक सुरू होतं आणि 4थ्या षटकाचं स्वागत केलंय पंकज याचं. पहिल्या बॉलवर आलाय चौकार फलंदाज संदेशच्या बॅटमधला. तो चांगली बॅटिंग करतो या संपूर्ण इनिंग मध्ये आणि या चौकाराच्या सहाय्यानं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. 24 आकड्यावर 76चं टार्गेट आहे. आणि मागचं षटक जर आपण पाहिलं सौरभ याचं, ज्या ओव्हरमध्ये आला फक्त 2 धावा 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि तिथून त्याने मात्र जबरदस्त कमबॅक करून दिल्या छत्रपती स्पोर्ट्स पाषाणी टीमला. पंकज येतोय आपल्या स्पेलचं हे दुसरं षटक घेऊन आणि पहिल्या बॉलवर त्याचं स्वागत केलंय चौकारानं. 24 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 76 धावा संख्येचं टार्गेट कंप्लीट करायचं गावदेवी स्पोर्ट्स लाही या संघाला. अप्रतिम स्ट्रोक होता. फ्रंट फुट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ ड्राईव्ह होती. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पोझिशन माहित नव्हती पंकज याला. बॉल कुठे हिट करायचा आहे आणि पहा अतिशय चांगली धाव या ठिकाणी कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा मिळत असताना आणि मैदानाच्या मध्ये एक थरार नाट्य घडत असताना 2 धावा इथे मिळतात. 2 धाव्यांनी टीमची टोटल पुढे सरकते 26. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये अशा घडामोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. थरार नाट्य होत असतात. कधी कधी जर विचार केला तर क्रिकेटमध्ये असे कॉमेडी सीन्स देखील होत असतात. 26 ऑन बोर्ड. अजूनही 50 धावा संख्येची आवश्यकता. 14 षटक प्रगतीपथावर. चांगली रंगत असताना ही मॅच. लाऊड अपील करतात. राऊंड विकेटने गोलंदाजी करतात आणि आउटसाइड लेग बॉल पिच झाल्यानंतर अपील केली जाते. परंतु क्रिकेटमध्ये काही रूल्स असतात. येस, हाईट फॅक्टर होता हे देखील दर्शवत असताना आमचे पंच रमेश म्हात्रे सर. हाईट फॅक्टर, आउटसाइड लेग जर बॉल पिच झाला असेल, त्यासोबतच बॅटची एज असेल किंवा चेंडू 3 यष्ट सोडून जात असेल तर तुम्हाला नॉट आउट दिले जातं. LBWचे
काही रूल्स असतात आणि दोन्ही पंचाचा विचार केला तर ऑफिशियल आहेत. संपूर्ण कल्याण डोंबिवली विभाग असेल, भिवंडी विभाग असेल, शहापूर मुरबाड विभागामध्ये निरंजनजी सावंत सर, रमेश म्हात्रे सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंपायरिंग करत असतात. हा फुल टॉस होता ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. गॅप मध्ये दोन खेळाडू पुढे सरसावले आहेत, परंतु त्यांना बीट करून बॉल जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फलंदाज सागरच्या बॅट बदनाला हा मस्ट निडेड संघर्षमय चौकार. आतापर्यंत 5 बॉल खेळलेत, मागचे 4 बॉल त्याने डॉट खेळले होते आणि हा चौकार त्याच्यावरचा प्रेशर रिलीज करत असताना हा देखील फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्विलेग रिजनकडे या फटक्यासाठी सज्ज होते आणि ते मिळते ते एकच धाव. मागच्या बॉलवर एक आक्रमक फटका पाहायला मिळाला आणि ते एक सिंगल मिळते संयम दाखवत असताना 5 बॉलचा खेळ ओव्हरमध्ये आतापर्यंत संपन्न होत असताना टीमचे टोटल स्कोरबोर्डवर 32 धावा आणि विजयाच्या दिशेनं आता मात्र मार्गक्रमण करत असताना गौदी स्पोर्ट्स लाही संघ या मॅच मध्ये संदेशचे विकेट फार महत्वाची असेल. चांगली ड्राईव्ह ओव्हर पिच होता, स्लाइट ओव्हर पिच होता आणि त्याला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दिशेने स्टिअर करत असताना एक सिंगल मिळते. षटक क्रमांक संपन्न झाले 5 आणि 5 ओव्हरचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोरबोर्ड धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. 76 धावा संख्येचं टार्गेट आहे. जाऊयात आमच्या टॉस बॉक्स मध्ये जिथे आमचे 2 संघनायक सज्ज आहेत आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सोमनाथजी खाडे सर सज्ज आहेत. धन्यवाद जगदीश सर. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. जबरदस्त लढत असेल, एक द्वंद्व बघायला मिळेल. टायगर स्पोर्ट्स असनोली विरुद्ध जय हनुमान साने संघाच्या वतीनं दोनही कर्णधार आपल्याला आपल्या टॉस बॉक्स जोडले गेलेत. अन्यवर सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय अनिलजी सासे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. टायगर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आमचा मित्र, अगदी बालमित्र. आम्ही लहानपणापासून एका मैदानावरती खेळत आलो, एका शाळेमध्ये आम्ही शिकत आलो आणि जिव्हाळ्याचे संबंध त्यांना आल्याने असलेले आपण पाहत असतो. मनपूर्वक स्वागत आहे भगवान. आणि आमच्या समवेत जय हनुमान साने संघाचा कर्णधार रवी आहे. दोनही संघांमध्ये नाणेफेक होईल. गुड मॉर्निंग. नाणेफेक केली जाईल आदरणीय अनिलजी सासे साहेबांच्या माध्यमातून. छापा कॉलिंग केलं गेलंय आणि सकाळच्या सत्रामध्ये भगवान लक फॅक्टर ऑन आणि नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय असेल हा पहिला प्रश्न. आम्ही प्रथम फलंदाजी करू. टायगर स्पोर्ट्स म्हटलं म्हणजे नेहमीच टायगर सारखं खेळणारा संघ आणि नेहमीच एक मनोरंजन त्यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांसाठी असतं. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय फलंदाजी करण्याचा कारण असेल फलंदाजी स्वीकारण्यामागे. आज फलंदाजी स्वीकारण्यामागे कारण म्हणजे आज आमच्या संघाचा स्फोटक फलंदाज बाळा दिनकर नाहीये, आसिफ शेख नाहीये, टीममध्ये 2-3 फलंदाज नाहीये. त्यामुळे चेसिंगला थोडं प्रॉब्लेम होण्यापेक्षा आधीच चांगला एक स्कोर उभा करून आम्ही समोरच्या संघासमोर दडपण आणण्याचा प्रयत्न करू. निश्चितच मातब्बर फलंदाज आज अब्सेंट आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये डिपेंड करणं सोपं जाईल असं कर्णधाराचं मत आहे. एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांच्या शहापूर तालुक्यातील एक सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा. आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहात. आयोजनाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय अभिप्राय असेल. सर अप्रतिम, एकच शब्द महत्वाचा आहे, अप्रतिम. कारण हे सगळं आयोजन बघितलं तर हे फक्त रामभाऊ, जितू पाटोळे आणि वैभव दादा हे तिघेच करू शकतात. कारण असं आयोजन ऐन टायमिंगला असं ग्राउंड बनवणं हे सोपं नाही. पाऊस पडला त्याच्यानंतर पूर्ण मेहनत घेऊन परत जसं खेळायला ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं. अतिशय सुसज्ज आणि एकदम डेकोरेट मैदान. खरोखर आपल्या शहापूर तालुक्याचा लॉर्ड्स मिळेल मी याला. निश्चितच जो पण खेळाडू आणि जो पण कर्णधार या मैदानावरती येतो प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान चांगले आणि आपल्या समवेत साने संघाचा कर्णधार रवी आहे. राजेश, नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय. नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता. क्षेत्ररक्षण घेतला असता. निश्चितच तोंडामध्ये साखर पडल्यासारखा निर्णय दोनही संघासाठी. मनासारखी घटना घडतीये.
यावेळेस क्षेत्ररक्षण करायच्या समोर ताकदवर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? 50 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. दोनही संघ ताकदवर आहे, दोनही संघ मातब्बर आणि एक चांगली लढत या सकाळच्या सत्रामध्ये आम्हा सर्व क्रीडा रसिकांसाठी बघायला मिळेल. दोनही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जिथं जोडले जातील आमचे साथी समालोचक जगदीशजी तारमळे सर. थँक्यू सो मच. 4व्या मॅचच्या दिशेला मॅच आता मात्र क्रीडा रसिकांनो अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये जात असताना रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना पोहोचत असताना सकाळच्या सत्रांनी पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली होती आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनश्च एकदा संघनायकाने त्याला आमंत्रित केले. 6वं षटक घेऊन सज्ज होईल शैलेश. धावसंख्या 35 आणि विजयासाठी 18 बॉल 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा ऑन साइडला पूल केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल मॅचची महत्वपूर्ण विकेट. फलंदाज संदेश बॅक टू द डग आउट. या बॉलवर आणि त्या वेगानं बीट केल्या फलंदाजाला. पावर जाऊन हा बॉल अडळतो आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सौरभने इम्प्रेस केले. मागच्या ओव्हरमध्ये 2 धावा 1 विकेट आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर त्याने विकेट प्राप्त केली आहे. 35 ऑन अ बोर्ड. इथे बॉलची लाईन पाहावी लागेल. आउटफील्ड मध्ये हा बॉल जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट परंतु डिसिजन येणं बाकी आहे. पंचांच्या माध्यमातून हा बॉल आला वाईट. एकंदरीत वाईट +2 3 धावा इथे प्राप्त होतील यावेळी गावदेव स्पोर्ट्स लाहे टीमला. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा 1 वाईट +2 बाईटच्या स्वरूपात आणि टीमची टोटल पुढे सर्केल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 38 धावा 38. धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. इन स्विंगर बॉल होता. 50 वेगानं आतमध्ये आला. टॅप केला त्या बॉलला आणि हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. टॉट चेंडूला सौरभ चांगली बॉलिंग करत असताना तर या मॅच मध्ये जर विचार केला तर विजय थोडासा कठीण होत चाललाय गावदेव स्पोर्ट्स लाही टीमला. इथून पुढे आता चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठी फटके फार गरजेचं आहेत. फॉलोथ्रूमध्ये मिस्टेक करत असताना चेंडू रिलीज करण्याच्या वेळी स्वतःला थांबवलंय आणि हे चांगल्या गोलंदाजीची निशाणी आहे. कारण ज्यावेळी तुम्ही फॉलोथ्रूमध्ये तुमच्या रनवेमध्ये तुमच्या रनअपमध्ये ज्यावेळी चुका करताना त्यावेळी चेंडू रिलीज करू नका. कारण एक्स्ट्रा बॉल टाकण्याची शक्यता जास्त असते आणि चेंडू कुठेही लँड होऊ शकतो. आणि स्वतःला थांबवलं आणि एक चांगली निशाणी आहे ॲज अ बॉलर म्हणून सौरभच्या माध्यमातून आपण पाहतात. 38 धावा स्कोर बोर्डवर आणि आता विजयासाठी इथून प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल आणि मोठे फटके परावर्तित इथे करावे लागेल. हा प्रयत्न नक्कीच राहिलाय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फिल्डिंग थोडीशी मिस झाली परंतु बॅकअप आलंय चांगलं. धाव मिळतात 2. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. पहिल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू हुलकावणी देऊन गेला. बॅकअप आला आणि जोपर्यंत बॅकअपनं चेंडू रिलीज कलेक्ट करून फेकी केली आहे तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे गावदेव स्पोर्ट्स लाहे टीमची. धावा चेस करत असताना जर विचार केला तर सुरुवात अतिशय चांगली झाली होती परंतु त्यानंतर सौरभनं एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिला. पंकेशने देखील एक विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर विकेट्स गेल्या आणि विकेट्स गेल्यानंतर दबाव येत गेला गावदेव स्पोर्ट्स लाहे टीमवर. संदेश सोडला तर एकमात्र असा फलंदाज होता की ज्याने संघर्ष केला या मॅच मध्ये परंतु संदेश व्यतिरिक्त विचार केला तर कोणीही त्याला चांगले साथ देऊ शकला नाही. संदेशने 19 धावा बनवल्या आपल्या बॅटमधनं
अजयने बनवल्या 5. त्यानंतर रवीच्या बॅटमधनं 2 धावा आपण पाहिल्या, सागरच्या बॅटमधनं 5 धावा आपण पाहिल्या. तर एकंदरीत डबल डिजिटमध्ये धावा करणारा एकमात्र खेळाडू ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी होती, संदेश जो बाद झाला. आणि त्यानंतर मात्र विजयाच्या आशा धुसर होत चालल्यात गावदेवी स्पोर्ट्सला. या संघासाठी चुकीची फिल्डिंग, बॉल गेला सीमारेषा पलीकडे. हा तो आहे संघर्षमय आणि चौकार, ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती गावदेवी स्पोर्ट्स लाहे टीमला. आपल्याला पाहायला मिळतात उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये इथून पुढे बनवायचे आहेत. तर या मॅचमध्ये 32 धावा, 12 बॉल 32 समीकरण आहे, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 16ची सरासरी राखायची आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करत असताना आणि या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि मिथिल आपण पाहत आहे. नितेश आणि नितीन ही जोडी आहे आणि या जोडीला आता या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. 12 बॉलमध्ये 32 ही धावा संख्या टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर जरूर बनू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक विचार आणावा लागेल. यस, आम्ही या धावा इथून आमच्या संघासाठी चेस करू शकतो, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ही बॉडी लांगवाई शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणं फार महत्वाचं आहे. अक्षय येतोय ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटने ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे पाहू शकाल काय घडलंय. बॉलला डॉट, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाज नितीनच्या माध्यमातून. फलंदाज नितीन इथे बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात अजून एक नितेश इथे बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागतोय यावेळी गावदेवी स्पोर्ट्स लाही संघाला. आणि शुभाग म्हणून या स्पर्धेचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून साकारित होणारी ही स्पर्धा गेली 5 वर्ष सातत्यानं SPL 2000 SPL या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी खूप मोठ्या क्रिकेटच्या परिपटलावर आणणारे सन्माननीय रामजी पाटोळे यांचं शुभागमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 44, 44, 32 धावसंख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 11. ऑन साइडला हा फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर एक्झिक्यूट आणि बॉलला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. टीम फटका होता. फलंदाज नितीनच्या बॅटमधनं हा षटकार आलाय आणि त्याने सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न आम्ही करणार आहोत. टीमचे टोटल स्कोरबोर्डवर पुढे सरकते. धावसंख्या दाफळगाव आपल्याला पाहायला मिळते आता 50 धावा. विजयासाठी अजूनही 26 धावसंख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 10. या षटकारानं आता मात्र मॅच मध्ये गरमी निर्माण केली आहे. या षटकारानं आता मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स लाहीच्या समर्थकांना आता मात्र पुनश्च एकदा मॅच कडे ते घेऊन आले आहेत आणि ही मॅच आता रोमांचक अवस्थेमध्ये रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना बीट झाला बॅट्समन, परंतु इथे शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडून चपलाई दाखवली आहे. कलेक्ट केल्या बॉलला, लेग बाईटचा इशारा आला. पायाला ब्रश होऊन हा बॉल गेला होता आउटफील्ड मध्ये मागे, परंतु शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग हे असं क्षेत्र आहे जिथे व्ही शेप मध्ये 2 खेळाडू उभे असतात. ते संपूर्ण महत्वाचं क्षेत्र असतं. तिथे तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना तुमच्या टीमचा शपलाय आणि चतुर क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचं असतं, कारण तिथे विदिन अ सेकंड बॉल तुमच्यापर्यंत येत असतो आणि तुम्हाला सजग राहावं लागत असतं प्रत्येक बॉलवर. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल डायरेक्ट हिट झाला या स्टँडवर. त्रिफलाचीच झाला आणि अजून एक धक्का इथे लागतोय. यावेळी गावदेवी स्पोर्ट्स लाही टीमला फलंदाज यावेळी बाद होईल. निलेश बॅक टू द डगआउट.
श्री म्हस्कर साहेबांचं शुभागमन झालं आमच्या व्यासपीठावर. SPL नियोजन समितीच्या वतीनं आपलं SPL 2021 स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. नवसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 51 धावा. महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली आहे. हे षटक जर पण पाहिलं तर वैविध्यपूर्ण षटक आहे. तर या ओव्हरमध्ये विकेट्स देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात, मोठे फटके देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय भीड झाला अक्षय, परंतु यावेळी जर विचार केला तर हा बॉल यष्टीरक्षकाचं कौतुक करायला हवं. चेंडू थोडासा बाउन्स झाला होता, फ्लाय झाला होता, परंतु प्रयत्न फ्लातून त्याने केले, चेंडूला कलेक्ट केलं. जर हा चेंडू त्याला बीट केला असता तर कदाचित लॉंग स्टॉपला एक चौकार आला असता आणि पुनश्च एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं असतं ते गावदेवी स्पोर्ट्स लाही टीमनं. 51 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक. या ओव्हर मधला 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 25 धावा संख्येची आवश्यकता. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना हवेमध्ये हा बॉल टॉप एज, कॅचची शक्यता. प्रयत्न करतात, कॉलिंग नाहीये. चुकीचं तंत्र. पोझिशन मध्ये देखील नव्हते, जज केला नव्हता. जो मिड ऑफला खेळाडू होता त्याला कॉन्फिडन्स देखील नव्हता की मी हा झेल पकडेल. आणि पहा परिणाम स्वरूप सर्व काही दिसत होतं, पोझिशन मध्ये नव्हता, चेंडू जज करू शकला नाही, कॉन्फिडन्स नव्हता चेहऱ्यावर आणि ही कॅच होती ड्रॉप आणि मिळतंय जीवनदान. 7 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोर बोर्ड धावा संख्या 53 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत इथून पुढे त्या 23 धावा. 6 बॉल 23 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये गावदेवी स्पोर्ट्स लाहे संघाकडे. नितीन आणि अतुल ही जोडी आहे. नितीनच्या बॅट मध्ये एक चौकार, एक षटकार आपण पाहिला. क्षमता या खेळाडूकडे जरूर आहे. 6 बॉल 23. टेनिस बॉल क्रिकेट जर विचार केला तर ह्या धावा जरूर बनू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या फलंदाजीवर विश्वास असणं गरजेचं आहे. ऑफिशियल कॉल येतोय वेळेच्या संदर्भात ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून या गोष्टीकडे पाषाणे संघ आपण लक्ष द्यायचं आहे. ज्या गोलंदाजानं, ज्या खेळाडूनं झेल सोडला होता त्यालाच षटक सोपवलं. गोलंदाज ऋतिक येतोय. 6 बॉल 23 डिफेंड करायच्यात. 6 बॉल 23 धावा बनत जर विचार केला तर बनू शकतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि जर इथे 6 बॉल 23 बनवल्या अतुल आणि नितीन जोडीनं तर मात्र जल्लोष सेलिब्रेशन पाहायला मिळेल लाही गावामध्ये. दुसऱ्या बाजूला 6 बॉल 23 इथे डिफेंड करायचे ऋतिकला. जबरदस्त सामना रंगत असताना सकाळच्या सत्रामध्ये लाही विपक्ष पाषाणे. पहिलाच बॉल अलाय डॉट. प्रत्येक येणारा डॉट चेंडू या मॅच मध्ये विजयापासून दूर घेऊन जाईल संघ गावदेवी स्पोर्ट्स लाहीला. दुसऱ्या बाजूला प्रत्येक डॉट बॉल विजय सुकर करेल. विजयाचं स्वप्न, विजयाच्या आशा पल्लवित होऊन जातील. पाषाणे टीमला ऑल साइडला इथे रडार मध्ये आलाय बॉल इन द स्लॉट अँड इट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. करा या शेवटच्या ओव्हर मध्ये. तो संघर्ष संपवा आणि विजयाचं स्वप्न दाखवा लाही टीमला. षटकार आला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. 4 बॉल विजयासाठी 13 धावा संख्येची 17 धावा संख्येची आवश्यकता. वॉट अ मॅच. हा बॉल एक्झॅक्टली काय घडलंय. अंपायर डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि एक्झॅक्टली इथे काय घडलंय. स्ट्राईक ठेवायची होती नितीनकडे, परंतु स्ट्राईक सोडली नाही ज्यावेळी चेंडू रिलीज केला यष्टीरक्षकानं आणि त्यावेळी मात्र इथे फलंदाजाला बाद व्हावं लागलं. यस इट इज आउट. ज्या फलंदाजावर संपूर्ण जबाबदारी होती आणि ज्याच्याकडे क्षमता होती तो फलंदाजाला इथे बाद. पहा तुम्हाला
येस, तुमचा रिव्ह्यू या ठिकाणी ऍक्सेप्ट केला जातोय. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि यापुढे प्रत्येक टीमसाठी यापुढील आजच्या दिवसावरल्या प्रत्येक सामन्यासाठी ज्या 4 टीम इथे आहेत त्या 4 टीमला सूचना आहे, तुमच्याकडे फक्त 12 सेकंद असेल रिव्ह्यू घेण्यासाठी आणि त्या 12 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागेल. जर 12 सेकंद कंप्लीट झाले तर तुम्हाला तुमचा रिव्ह्यू हा तुम्ही गमावून बसाल, लक्षात द्यायचं आहे. तर या स्पर्धेचे सन्माननीय पुरस्कर्ते, या स्पर्धेचे जनक रामजी पाटोळे जे आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये चेक करत असताना, कारण मॅच क्रुशियल मुवमेंटला महत्वपूर्ण विकेटसाठी जर विचार केला तर हा रिव्ह्यू घेतला गेला आणि त्यामुळे मात्र हा डिसिजन त्यांनी ऍक्सेप्ट केला रिव्ह्यूचा. कारण पारदर्शकता या स्पर्धेची ओळख आहे. कोणत्याही संघावर अन्याय इथे केला जाणार नाहीये. प्रत्येक संघाला समान वागणूक दिली जाईल ही SPL ची ओळख आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होत असताना तर जो ऑनफिल्ड पंचाने निर्णय दिला होता तोच फलंदाज बाद आहे. कारण चेंडू ज्यावेळी फेकला गेला त्यावेळी त्याने जागा सोडली नव्हती आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. नितीन बाद झाला, ज्याच्यावर मात्र जबाबदारी होती, ज्याचं मैदानाच्या आतमध्ये असणं गावदेवी स्पोर्ट्स लाये संघासाठी महत्वाचं होतं, मात्र तो माघारी परततोय निराश पवारनी. आणि आता नितीनच्या समवेत गावदेवी स्पोर्ट्स लाये संघाच्या विजयाच्या ज्या आशा होत्या त्या देखील धुसर होत असताना 60 धावा विजयासाठी अजूनही 16 धावा संख्येची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला बॉल डॉट. 3 मध्ये 16ची आवश्यकता होती, आता 2 मध्ये 16. औपचारिकता शिल्लक. इथून पुढे सामना पाषाणे संघ गमावू शकत नाही आणि जर विचार केला तर गोलंदाजानं काही चुका केला बॉलिंग मध्ये तर मात्र या सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. परंतु औपचारिकता 2 बॉलमध्ये 16. क्रिकेटच्या समीकरणाचा जर विचार केला तर या धावा होणं कठीण आहे. 2 मध्ये 16, परंतु काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आणि पंच आमचा तो वैध ठरवत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल आपण जाहीर करू शकत नाही. टॉपेज हवेमध्ये हा बॉल झेलची शक्यता. पकडली आहे कॅच, फलंदाज झाला बाद. एक बॉल आणि 16 धावे संख्येची आवश्यकता. इथे डॉट चेंडूवाला आणि सामना जिंकला छत्रपती स्पोर्ट्स पाषाण या टीमनं. वेल प्लेड बॉईज, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. गावदेवी स्पोर्ट्स लाहे संघ आपण देखील चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. आपलं देखील स्वागत आणि पुढील मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अप्रतिम कामगिरी सर्वच खेळाडूंनी केली आहे, परंतु जर विचार केला तर तर
2 विकेट प्राप्त करत 11 धावा देत इकॉनॉमिकल बॉलिंग. सौरभ ठरतो सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर पुढील मॅच सुरू होईल आपल्या समोर टायगर स्पोर्ट्स स्नोली विपक्ष जय हनुमान साने. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि मी थांबतो तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र SPL 2021 हा रणसंग्राम. पुढील मॅचच्या पहिल्या सत्रासाठी ऐकूयात आपण द व्हॉइस ऑफ कल्याणी सन्माननीय सोमनाथ खाडे सरांच्या सुमधुर वाणीनं पुढील मॅचचं समालोचन. धन्यवाद.